नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती, विषय भूगोल, इयत्ता 12वी कला व विज्ञान. मी प्राध्यापक साखरे एस. आज आपण 7वा टॉपिक प्रदेश आणि प्रादेशिक विकास याविषयी शेवटच्या टप्प्यात चर्चा करीत आहोत. याच्या मागे आपण मागील भागात प्रादेशिक असंतुलन, भारतातील प्रादेशिक विषमतेची कारणे, प्रादेशिक असमतोल दूर करण्याची धोरणे याविषयी चर्चा केलेली आहे. आज आपण प्रादेशिक असमतोल दूर करण्याची जी धोरणे आहेत त्याविषयी थोडक्यात आढावा घेत प्रादेशिक असंतुलन कमी करण्याची कोणती धोरणे आहेत त्याविषयी चर्चा करणार आहोत. भारतातील प्रादेशिक विषमतेच्या कारणामध्ये काही नैसर्गिक कारणांचा आपण अभ्यास केला तर काही मानवनिर्मित कारणांचा देखील अभ्यास केला. नैसर्गिक कारणामध्ये स्थान असेल, भूउठाव असेल, समुद्रसपाटीपासूनची उंची असेल, संसाधनांची उपलब्धता असेल, सुगमता असेल, भौगोलिक स्थान, खनिज, इतर नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत तर या नैसर्गिक घटकामुळे प्रादेशिक असंतुलन निर्माण झालेलं दिसून येतं, प्रादेशिक विषमता निर्माण झालेली दिसून येते. तसेच मानवनिर्मित कारणामध्ये कुशल कामगार, तंत्रज्ञान, वाहतूक, बाजारपेठ सानिध्य, संदेशवहनाच्या सोयी, बँका व विमा हे मानवनिर्मित घटक देखील तितकेच कारणीभूत असलेले दिसून येतात. प्रादेशिक असमतोल दूर करण्याच्या धोरणामध्ये काही गव्हर्नमेंटने, सरकारने सामाजिक व आर्थिक दृष्टिकोनातून काही निकष लावलेले दिसून येतात, काही तरतुदी केलेल्या दिसून येतात. निधी देत असताना प्रत्यक्ष त्या प्रदेशाची पाहणी केली जाते. अनुदान देत असताना तो प्रदेश किती विषमता आहे, आर्थिक आहे, सामाजिक आहे, राजकीय आहे या दृष्टिकोनातून विचार केला जातो. आणि काही रस्ते, शाळा, कृषी सिंचन, उद्योग, गृह, वैद्यकीय, आरोग्यविषयक सुविधा या सर्वांचा विचार करता प्रामुख्याने प्रादेशिक असमतोल कसा दूर करता येईल याविषयी चर्चा केली जाते. प्रादेशिक असंतुलन कमी करण्याची काही धोरणे त्या ठिकाणी दिलेली दिसून येतात. म्हणजे 2 मार्काला 3 मार्काला जर प्रश्न विचारला तर प्रादेशिक असंतुलन कमी करत असताना कोणत्या धोरणांची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, कोणती धोरणं प्रभावीपणे राबवणं गरजेचं आहे त्याविषयी चर्चा होणं गरजेचं आहे. त्यामुळं आपल्या अभ्यासक्रमामध्ये पेज क्रमांक 73 या ठिकाणी शेवटी एक चार्ट दिलेला आहे, आकृती क्रमांक 7.2 आणि त्या संबंधी आपण त्या ठिकाणी चर्चा करीत आहोत. तर ती चर्चा काय आहे ती आपण थोडक्यात पाहत आहोत. पहा, प्रादेशिक असंतुलन कमी करण्याची धोरणे म्हणजे जागतिक स्तरावरती असेल किंवा भारत असेल किंवा आपला आसपासचा परिसर असेल, या परिसरामध्ये प्रादेशिक असंतुलन का निर्माण झालं, कोणत्या कारणामुळे निर्माण झालं आणि ती कमी करण्याची कोणती धोरणे आपल्याला त्या ठिकाणी अवलंबता येतील याविषयी केली जाणारी चर्चा. या धोरणामध्ये प्रामुख्याने 2 प्रमुख धोरणांचा समावेश झालेला दिसून येतो. याच्यामध्ये सार्वजनिक वस्तूंची किंवा सेवांची तरतूद, म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये असंतुलन दूर करायचं असेल, समान त्या ठिकाणी करायचं असेल तर सार्वजनिक वस्तूंची आणि सेवांची तरतूद होणं गरजेचं आहे. आणि दुसरा घटक आहे पायाभूत सुविधा आणि उत्तेजनाची तरतूद. म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये पायाभूत सुविधा कोणत्या आहेत त्या सुविधा आणि उत्तेजना कोणती त्या ठिकाणी देता येईल
अशा प्रकारचे हे प्रमुख 2 घटक त्या ठिकाणी असलेले दिसून येतात आणि त्या 2 घटकांबरोबर या ठिकाणी प्रादेशिक असमतोल दूर करीत असताना कोणते घटक प्रभावीपणे राबवणं गरजेचं आहे त्याविषयी केली जाणारी ही चर्चा. सर्वप्रथम सार्वजनिक वस्तूंची आणि सेवांची तरतूद हा भाग झाल्यानंतर आपण पायाभूत सुविधा आणि उत्तेजनाची तरतूद याविषयी चर्चा करणार आहोत. मग सार्वजनिक वस्तू कोणत्या आहेत, सेवा कोणत्या आहेत, तर त्याच्यामध्ये एक 5-6 पॉईंट दिलेले आहेत. तर एक पॉईंट विषयी आपण त्या ठिकाणी चर्चा करीत आहोत. प्रथम पॉईंट आहे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा. आता ज्या मूलभूत गरजा आहेत या मूलभूत गरजांमध्ये पाणी ही सर्वात महत्वाची त्या ठिकाणी तरतूद असणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तर पिण्यासाठी सर्वात महत्वाचं पाणी आहे, खर्चण्यासाठी पाणी, शेतीसाठी पाणी, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. मग एखाद्या प्रदेशामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असेल तर कोणत्या भागातून, कोणत्या नदीमार्फत, कोणत्या कॅनॉल मार्फत त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करता येऊ शकतो. म्हणजे त्या ठिकाणी जर पाणी उपलब्ध केलं तर तो प्रदेश असेल, शेती सुजलाम सुफलाम होईल, उद्योगधंदे वाढतील, तेथील प्रदेश भरभराटीस येईल. म्हणजे त्या ठिकाणी फक्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करून चालणार नाही, तर शेतीसाठी देखील पाण्याचा पुरवठा होणं गरजेचं आहे. परंतु प्राथमिक स्तरावरती काही दुष्काळ सदृश्य परिस्थिती, त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे, तर अशा ठिकाणी बोरवेल असेल किंवा त्या ठिकाणी इतर भागातून त्या ठिकाणी कॅनॉल मार्फत, सरोवरामार्फत पाणी आणता येतंय का, किंवा त्या भागामध्ये मग शेवटच्या टप्प्यामध्ये नियमित टँकरचा पाणी पुरवठा ही सेवा देता येते का. म्हणजे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा जर झाला तर त्या ठिकाणी त्या सेवा म्हणजे त्या ठिकाणचं संतुलन त्या ठिकाणी कमी होऊ शकतं. अशा प्रकारचं हे धोरण. दुसरं धोरण आपल्याला सांगता येतं न्याय आणि कायदा सुव्यवस्था. आता एखाद्या प्रदेशामध्ये न्याय व्यवस्था कशा प्रकारची आहे, कायदे त्या प्रदेशामध्ये कशा प्रकारचे आहेत, सुव्यवस्था त्या ठिकाणी राखली जाते का, सर्वांना न्याय आहे का, सर्वांना कायदा समान दर्जाचा त्या ठिकाणी आहे का, अशा प्रकारची सेवांची तरतूद त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. म्हणजे ही देखील एक, याच्या मार्फत देखील न्याय आणि कायदा व्यवस्थेच्या बाबतीत देखील हे एक धोरण त्या ठिकाणी राबवता येऊ शकतं. तिसरं आहे वैद्यकीय व आरोग्य सेवांची सुविधा. आता वैद्यकीय काही सुविधा असतील, आरोग्य काही सेवा त्या ठिकाणी असतील. म्हणजे सर्व समाजाला या वैद्यकीय आणि आरोग्याच्या सेवा त्या ठिकाणी समान तत्वावरती त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे. आताचीच परिस्थिती आपण पाहिली तर या ठिकाणी लक्षात येईल की कोरोनासारखी महामारी आपण त्या ठिकाणी लक्षात घेतोय आणि सर्वांना त्या ठिकाणी गव्हर्नमेंट आपल्याला सुविधा देण्याचं काम त्या ठिकाणी पाहतोय. परंतु न्यूजमध्ये, पेपरमध्ये आपण त्या ठिकाणी बातम्या ऐकतोय की काही ठिकाणी बेड उपलब्ध होत नाही आणि मग त्या ठिकाणी काही राजकीय पुढारी असतील, काही प्रतिष्ठित लोक असेल, यांचा फोन आला की काही मोठ्या लोकांना बेड उपलब्ध होतोय. म्हणजेच त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे हाल होतात हे त्या ठिकाणी आपल्याला न्यूज मार्फत किंवा पेपर मार्फत त्या ठिकाणी समजतंय. म्हणजे वैद्यकीय सुविधा व आरोग्य विषयक सेवा ज्या आहेत त्या सर्व प्रदेशामध्ये समान तत्वावरती त्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे. हे एक महत्वाचं धोरण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येऊ शकतं. चौथं धोरण आहे सर्वांसाठी वीज पुरवठा. आता सर्वांसाठी वीज पुरवठा म्हणजे अजूनही काही खेडेगाव आहेत, अजूनही काही पाडा म्हटलं जातं, आदिवासी पाड्यात त्या ठिकाणी अजूनही वीज उपलब्ध नाही. म्हणजे विजेवरती आज कितीतरी उपकरणे चालू आहेत. म्हणजे त्याचा उल्लेख केला तर त्या भागातील आपण पेपरला वगैरे वाचतो की त्या भागातील मुली कंदिलावरती त्या ठिकाणी अभ्यास करून त्या ठिकाणी 10वी मध्ये 12वी मध्ये चांगले मार्क्स मिळवलेत. म्हणजे सर्व ठिकाणी वीज पुरवठा नियमित आणि क्षमतेनं होणं गरजेचं आहे. नुसता वीज पुरवठा असून त्या ठिकाणी उपयोग नाही, तर तो पूर्ण क्षमतेनं होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 5वं त्या ठिकाणी सेवा आहे बारमाही रस्ते. आता काही ठिकाणी पावसाळा चालू झाला की त्या ठिकाणी खड्डे पडतात, त्या ठिकाणी वाहतूक करता येत नाही. तर चांगल्या दर्जाचे जर रस्ते असतील
तर रस्तेच हे इतर वाहतूक साधनांना पूरक व्यवस्था आहे, म्हणजे रेल्वे वाहतूक, हवाई वाहतूक, जल वाहतूक. या वाहतुकीसाठी रस्ते हे पूरक असलेले दिसून येतात. रस्त्यानेच आपण इतर मार्गापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून जागतिक स्तरावरती भारतामध्ये किंवा इतर प्रदेशामध्ये चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी रस्ते उपलब्ध असतील तर त्या प्रदेशामध्ये असंतुलन राहणार नाही. तो प्रदेश सर्व प्रदेशाशी संतुलित होऊ शकतो. 6वा पॉइंट त्या ठिकाणी आपल्याला सेवा सांगता येते ती म्हणजे शिक्षण. शिक्षण म्हणजेच काय, तर शिक्षणाने माणूस हा हुशार होऊ शकतो. त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मूल्य रुजलेले दिसून येतात. एखाद्या गोष्टीविषयी तो विचार करू शकतो की याच्यामध्ये फायदे काय आहेत, तोटे काय आहेत. एखादी व्यक्ती त्या ठिकाणी आपण म्हणतो की ही दुसऱ्याच्या डोक्याने चालणारी व्यक्ती आहे, परंतु जर त्या व्यक्तीला शिक्षण असेल तर ती व्यक्ती विचार करून योग्य अयोग्य हा विचार त्या ठिकाणी करू शकते. म्हणजेच त्या ठिकाणी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गव्हर्नमेंट त्या ठिकाणी सर्वांना सक्तीचं त्या ठिकाणी करत आहे, विनामूल्य त्या ठिकाणी करत आहे. परंतु आज सर्वच ठिकाणी त्या ठिकाणी इंग्लिश मीडियम असेल किंवा खाजगीकरणाचा पेव त्या ठिकाणी वाढत आहे. गव्हर्नमेंट देखील त्या ठिकाणी खाजगीकरणाला प्रोत्साहन देत आहे. म्हणजे दिवसेंदिवस ही परिस्थिती पुढे बिकट होऊ शकते. म्हणजेच शिक्षण ही देखील सेवा त्या ठिकाणी सर्वसामान्यांपर्यंत सर्व ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे. म्हणजे हे 5-6 घटक जर आपण पाहिले तर ही सार्वजनिक वस्तूंची व सेवांची जी तरतूद आहे ही जर सर्व ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी समान तत्वावरती जर गेली तर प्रादेशिक असंतुलन त्या ठिकाणी दूर होऊ शकतं. हा पहिला टप्पा या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. दुसरा टप्पा आहे पायाभूत सुविधा आणि उत्तेजनाची तरतूद. म्हणजे काही ठिकाणी मूळ पायाभूत सुविधाच त्या ठिकाणी कमी असलेले दिसून येतात आणि मग त्या ठिकाणी उत्तेजना त्या ठिकाणी मिळू शकत नाही. सहज आपण एखाद्या लहान मुलाला म्हटलं की तू खरंच खूप अभ्यास करतो तर तो जास्त अभ्यास करायला सुरुवात करतो. तू खरंच चांगलं काम करतो तर तो अजून चांगलं काम करायला शिकतो किंवा करत राहतो. तशी उत्तेजना त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. म्हणजेच पायाभूत सुविधा त्या ठिकाणी भक्कम होणं गरजेचं आहे. मग कोणत्या सुविधा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे, तर एक एक सुविधा किंवा उत्तेजनाची तरतूद आपण या ठिकाणी पाहणार आहोत. धोरण, पुनर्विचार व त्यानुसार सुधारणा. एखाद्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचं धोरण त्या ठिकाणी अवलंबायचंय, ते धोरण अवलंबलं तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल होतोय का, त्याच्यावरती परत पुनर्विचार त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी या पायाभूत सुविधा होणं गरजेचं आपल्याला सांगता येतं. दुसरा घटक आपल्याला सांगता येतो विशेष निधी. एखादा प्रदेश खूपच त्या ठिकाणी मागासलेला असेल तर त्या ठिकाणी जास्त प्रमाणात विशेष निधी देऊन तो प्रदेश त्या ठिकाणी इतर प्रदेशाच्या तुलनेमध्ये वरती आणणं गरजेचं आहे. जर विशेष निधी देऊन जर तो प्रदेश इतर प्रदेशाच्या समान दर्जावरती जर आणला तर त्या प्रदेशाचा देखील चांगला विकास त्या ठिकाणी होऊ शकतो. तेथील समाज हा सुशिक्षित होऊ शकतो. त्यांना देखील त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची शेती कशी करायची, उद्योगधंदे कोणते आहेत, शिक्षण कशा पद्धतीने घ्यायचं हा समान दर्जा त्या ठिकाणी मिळू शकतो. म्हणून अशा काही प्रदेशाला विशेष निधी देणं गरजेचं आहे. तिसरा घटक आहे शासन. आता पायाभूत सुविधा देण्याचं काम शासनच त्या ठिकाणी करत असलेलं दिसून येतं. म्हणजे पाणी पुरवठा असेल, रस्ते चांगले त्या ठिकाणी दर्जाचे असतील, आरोग्य सुविधा त्या ठिकाणी असेल, त्या समाजामध्ये त्या ठिकाणी समाज कल्याण विभाग त्या ठिकाणी असेल, तर अशा प्रकारच्या सर्व योजना त्या ठिकाणी राबवून महिलांसाठी काही योजना असतील, काही दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी काही योजना असतील, तर या सर्व योजना त्या ठिकाणी नुसतं देणं गरजेचं नाही, शासन देत असतं, परंतु ते तळागाळापर्यंत तेथील समाजापर्यंत ते पोहोचतंय का हे पाहण्याचं काम त्या ठिकाणी करून ते पोहोचेपर्यंत त्या ठिकाणी अंमलबजावणी जर केली तर निश्चितच शासन या सर्व गोष्टी करतंय आणि ते समाजापर्यंत पोहोचतंय आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी समाजामध्ये परिवर्तन होईल, समाजामध्ये बदल होईल आणि हे असंतुलन त्या ठिकाणी कमी झाल्याशिवाय राहणार नाही. कौशल्य विकास. आता वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्य एखाद्या प्रदेशामध्ये असलेलं दिसून येतं आणि ते विविध प्रकारचं जे कौशल्य आहे ते त्या ठिकाणी कमी जास्त झालेलं दिसून येतं. मग त्या ठिकाणी काही छोटे मोठे उद्योग धंदे त्या ठिकाणी असलेले दिसून येतात, तर त्या उद्योगांना प्रोत्साहन त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारचं कौशल्य विकसित समाज त्या ठिकाणी निर्माण होईल आणि निश्चितच समाजामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही.
आणि शेवटचा घटक या ठिकाणी सांगितलेला आहे पायाभूत प्रकल्पांना समर्थन करणे. एखाद्या प्रदेशामध्ये पायाभूत प्रकल्प वेगवेगळे त्या ठिकाणी राबवलेले दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी पाणी अडवा, पाणी जिरवा किंवा दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये केली जाणारी कामे अशा प्रकारचं किंवा निर्वनीकरण झालेलं आहे तर त्या प्रदेशामध्ये वृक्ष लागवड त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आणि इतर प्रदेशामध्ये त्या ठिकाणी त्या समाजाला कोणत्या पायाभूत सुविधा त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे तर त्या पायाभूत प्रकल्प जे वेगवेगळे राबवलेले आहेत त्या सर्व प्रकल्पांचं समर्थन करणं म्हणजेच पायाभूत सुविधा देऊन त्या समाजाचा विकास करणं, त्या प्रदेशाचा विकास करणं ही पायाभूत सुविधा आणि उत्तेजनाची तरतूद म्हणजेच पायाभूत प्रकल्पांना समर्थन करणं हा भाग सांगितलेला दिसून येतो. अशा पद्धतीनं हे सर्व घटक जर त्या ठिकाणी अवलंबण्यात जर आले तर निश्चितच प्रादेशिक असंतुलन कमी होऊ शकतं. म्हणजे सार्वजनिक वस्तूंची सेवांची तरतूद, पायाभूत सुविधा आणि उत्तेजनांची तरतूद याविषयी हे जर पॉईंट त्या ठिकाणी लक्षात घेतले तर निश्चितच त्या समाजामध्ये प्रादेशिक असंतुलन कमी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी हा 7वा जो टॉपिक आहे प्रदेश आणि प्रादेशिक विकास तो आपला त्या ठिकाणी पूर्ण झालेला दिसून येतो.